शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने देवळा येथील पाचकंदील परिसरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे यांनी केले। स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट तसेच प्रहार संघटनेच्या प्रतिनिधींसह शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। केंद्र सरकारच्या कृषी मुख्य आयोगाने मका खरेदीसाठी 2400 रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केले असतानाही बाजारात केवळ 1200 ते 1300 रुपयांमध्ये मका विकला जात असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। मार्केट फेडरेशनने नोंदणीकृत शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केलाय। कांद्याच्या बाबतीतही स्थिती गंभीर आहे। उन्हाळी कांदा चाळीत मोठ्या प्रमाणात सडून उरलेला कांदा केवळ 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जातोय। खर्च सुद्धा भरून न येत असल्याने कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल अनुदान तात्काळ द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय निवडणूक काळात महायुती सरकारने दिलेली आश्वासने, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे आणि कर्जमाफी तातडीने पूर्ण करणे अशी मागणीही शिवसेनेच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडे करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याचे आवाहन प्रशासनाला केलंय। या प्रसंगी प्रशांत शेवाळे, शिवसेना तालुका प्रमुख, कुबेर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्य समन्वयक, पंडित निकम, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष, उमेश आहेरे, प्रहार संघटना प्रतिनिधी तसेच शिवसेना कार्यकर्ते विश्वनाथ गुंजाळ, गोरख गांगुडे, सुनील शिंदे, दादा माकोडी, विलास शिंदे, विजय आहेरे, सोमनाथ शिंदे, खंडू जाधव, ईश्वर निकम, भरत देवरे, भास्कर आहेरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्यासह पोलीस प्रशासनाने यावेळी चोख बंदोबस्त दिला होता। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण आहेरे, देवळा।